पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पीएम धनधान्य योजना आणि डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता अभियानाचा शुभारंभ। विकासासाठी सरकारने वेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्यामुळे आकांक्षी जिल्हे विकासाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट झाले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच पीक उत्पादकतेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्यातल्या 9 जिल्ह्यातही या उपक्रमाची अंमलबजावणी। 1 नोव्हेंबरपासून चीनकडून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त 100% कर आकारण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। बिहार विधानसभा निवडणुकीकरता रालोआची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। भाजपा गाभा समिती नवी दिल्लीत बैठक सुरू। आज जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना तुकडोजी महाराजांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक समर्पक ठरत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याविरोधात कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री। ओला, उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। लोकनेते जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांची आज जयंती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली। आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल। यशस्वी जायस्वाल 175 वर धावबाद। नमस्कार, एकच्या